आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कट ऑफ लिस्ट कशी बघावी। त्याआधी आपण बघूया की कट ऑफ लिस्ट का बघितली जाते किंवा का बघावी। ज्यावेळी आपल्याला कट ऑफ लिस्टमधनं कॉलेजची डिटेल्स, त्या कॉलेजमध्ये असलेल्या ब्रँचची डिटेल्स आणि लास्ट इयरला ती ब्रँच ज्या मुलाला मिळाली त्याचं पर्सेंटेज काय होतं, लास्ट मुलाचं पर्सेंटेज, आणि ते पण तुम्हाला कॅटेगरी वाईज मिळेल। आणि ही कट ऑफ लिस्ट तुम्ही आहे ना, ज्यावेळी तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे, जसं आपल्याला कॅप राऊंड 1, 2, 3 मध्ये ना प्रेफरन्स लिस्ट बनवावी लागते की आपल्याला कुठले कॉलेजेस हवे, कुठले ब्रँचेस हवे होत्या, ठीक आहे। तर ती लिस्ट बनवण्यासाठी आपल्याला या मागच्या वर्षीच्या कट ऑफ लिस्टचा यूज होऊ शकतो। तर बऱ्याच मुलांना प्रश्न पडला असेल हे कट ऑफ लिस्ट काय असते। तर कट ऑफ लिस्ट म्हणजे दुसरं काही नसून कट ऑफ लिस्ट म्हणजे फक्त काही PDF डॉक्युमेंट्स असतात ज्याच्यामध्ये मागच्या वर्षीच्या राऊंडचे डिटेल असतात। राऊंड 1 चे डिटेल, राऊंड 2 चे डिटेल, राऊंड 3 चे डिटेल, आणि प्रत्येक राऊंडसाठी ही कट ऑफ लिस्ट जी आहे, जी PDF डॉक्युमेंट आहे, ही सेपरेट असते आणि ही DTE ने प्रोव्हाइड केलेली आहे। आता ही कट ऑफ लिस्ट आपल्याला कुठे मिळेल, तर तुम्ही डायरेक्टली DTEच्या साईटवरनं ती डाउनलोड करू शकता, किंवा मागच्या वर्षीचे कट ऑफ लिस्ट मी या मध्ये देतोय, ठीक आहे। मागच्या वर्षीचे कट ऑफ फक्त तुम्ही त्या लिंकवरनं डाउनलोड करू शकता। तर चला बघूया कट ऑफ लिस्ट कशी बघायची ते। तर मी ऑलरेडी कट ऑफ लिस्ट राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3 हे ओपन करून ठेवले आहेत। तर ज्यावेळी तुम्ही हे डॉक्युमेंट ओपन करता, तुम्ही इथे बघू शकता टोटल नंबर ऑफ पेजेस आहे 1485 एवढे पेजेस आहेत। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट ही हेडिंग दिली आहे आणि यामध्ये क्लिअरली मेन्शन केलं आहे कट ऑफ लिस्ट फॉर महाराष्ट्र अँड मायनॉरिटी सीट फॉर कॅप राऊंड 1। म्हणजे तुम्हाला हे इथे कळून जाईल की हे कॅप राऊंड 1 साठी आहे आणि हे ऍडमिशन कुणासाठी आहे, तर ऍडमिशन फॉर फर्स्ट इयर ऑफ 4 इयर डिग्री कोर्सेस इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी। तर यांच्यासाठी ही कट ऑफ लिस्ट तुम्हाला दिलेली आहे। ही कट ऑफ लिस्ट जर तुम्हाला नेव्हिगेट करायची असेल, म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर कॉलेज जर फाइंड आउट करायचं असेल, तर इथे कंट्रोल F करून तुम्ही डायरेक्टली ज्या सिटीमध्ये ते कॉलेज आहे ते सर्च करा। जसं आता मला पुणे सिटीमधलं कॉलेज हवं आहे, तर मी ते पुणे टाईप करणार आणि सर्च करणार। यामध्ये नंबर ऑफ पेजेस जास्त असल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो, हे सगळं लोड होत नाही, इथे सध्या 0 रिझल्ट दाखवते। तर अशा केसमध्ये तुम्ही काय करा, फक्त ही लिस्ट आहे ना थोडीशी स्क्रोल डाऊन करायची। तर तुम्ही आता बघू शकता की नंबर ऑफ सर्च रिझल्ट हे ऑटोमॅटिकली अपीअर व्हायला सुरुवात झालेली आहे। ओके, नाउ इट इज शोइंग 194, ओके 254। तर आपण याला लोड होऊ द्या आणि नंतर जसं पुणे हा कीवर्ड या डॉक्युमेंटमध्ये येईल, तसं पुढेचा कीवर्ड फाइंड करण्यासाठी हा जो खाली दिलेला एरो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। तर सगळ्यात पहिले पुणे जिथे अपीअर होतं ते पेज ऑटोमॅटिकली ओपन होईल। हे ऍक्च्युली पुणे विद्यार्थी ग्रहा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पण हे ऍक्च्युली नाशिकचं कॉलेज आहे। तुम्ही इथे बघू शकता का प्रत्येक कॉलेजच्या लास्टला ते कुठल्या सिटीमध्ये आहे इंजिनिअरिंग कॉलेज ते दिलेलं असतं। तर आपल्याला इथे नाशिकच्या ठिकाणी आपल्याला इथे जोपर्यंत पुणे येत नाही तोपर्यंत मी नेव्हिगेट करतो। तर हे आता पुण्याच्या इथनं कॉलेजेस चालू झालेले आहेत। इथे तुम्ही बघू शकता सगळे पुण्याचे कॉलेज मला तो कट ऑफ लिस्ट मध्ये डिस्प्ले करत आहे। तर डायरेक्टली तुम्ही असे कट ऑफ लिस्ट नेव्हिगेट करू शकता। आता मी ओपन आलोय आणि की सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव BK पुणे या पेजला, याचा पेज नंबर तुम्हाला इथे दिसेल की 1005 आहे। तर कट ऑफ लिस्टमध्ये सगळ्यात पहिले ना टॉपला कॉलेजचं नाव असतं, जे तुम्हाला इथे दिसते सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव BK। त्याच्या लेफ्ट साईडला एक 4 डिजिट नंबर दिसेल, हा आहे कॉलेज कोड। तर हा कॉलेज कोड प्रत्येक कॉलेजसाठी युनिक असतो। त्याच्या खाली तुम्हाला रिस्पेक्टिव्ह ब्रँचेस दिसेल, तर ही सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच आहे आणि त्याचा खाली हा जो कोड आहे हा आहे चॉईस कोड। तर चॉईस कोडमधले जे 4 डिजिट्स असतात, जसं 6177 हे जे 4 डिजिट्स आहे हे कॉलेज कोड इंडिकेट करतं की कुठल्या कॉलेजमध्ये ही ब्रँच आहे। ओके, तर हे 4 डिजिटने मला दाखवलंय की हे सिंहगड कॉलेजसाठी आहे, आणि नंतरचे जे डिजिट्स असतात तर ते आपल्याला ब्रँच इंडिकेट करतात। तर प्रत्येक ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो कोड असेल तो सेमच असणार आहे, आणि कॉलेज कोड आणि ब्रँच कोड मिळून आपल्याला चॉईस कोड मिळतो, आणि हे चॉईस कोड आपल्याला कॅप राऊंड 1, 2 आणि 3 यामध्ये द्यायचे आहेत। तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सपोज या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किती ब्रँचेस आहेत हे कसं बघायचं, तर या सेक्शनच्या अंडर, या इंजिनिअरिंग कॉलेजच्या अंडर जेवढे पण ब्रँचेस येतात तिथे तुम्ही पेज खाली स्क्रोल डाऊन केलं तर तुम्हाला सगळे ब्रँचेस इथे दिसतील। ओके, जसं मला फर्स्ट दिसतंय सिव्हिल इंजिनिअरिंग, त्यानंतर सेकंड इथे दिसतंय, इथे आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, त्यानंतर नेक्स्ट आहे IT टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी,
त्यानंतरून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, त्यानंतरून आहे केमिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर आहे प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आता इथनं कॉलेज चेंज झालं आहे, ठीक आहे. तर आपल्याला जे रेफर करायचं आहे ते इथपर्यंत, म्हणजे तुम्हाला या वरनं कळून गेले की सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजला किती ब्रँचेस आहेत. म्हणजे तुम्हाला जर जी ब्रँच घ्यायची आहे त्याचे तुम्ही त्या पर्टिक्युलर पेजला जाऊन त्या पर्टिक्युलर ब्रँचचे डिटेल बघू शकता. आता ते डिटेल कसे बघायचे, तर सगळ्यात पहिले मी ओपन करतोय कॉम्प्युटर. सपोज मला कॉम्प्युटर ब्रँचसाठीचा डिटेल काढायचे आहे, तर मी आलोय कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या सेक्शनमध्ये. आता यामध्ये एक्झॅक्टली इथे बरेच टेबल दिलेत, तर यामध्ये एक्झॅक्टली कुठला टेबल रेफर करायचा आहे. तर हा रेफर करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला बघावं लागतं की होम युनिव्हर्सिटी, तुम्ही होम युनिव्हर्सिटीमधलं कॉलेज फाइंड आउट करत आहे की अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमधलं. होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय, तुम्ही जर सेम युनिव्हर्सिटीतनं 12th केली आणि सेम युनिव्हर्सिटीमध्येच इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेत असेल तर ती तुमची झाली होम युनिव्हर्सिटी. याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी समजा पुणे युनिव्हर्सिटीमधनं माझी 12th पासआउट झालं आहे आणि मला पुणे युनिव्हर्सिटीमधलंच कॉलेज मी जर प्रिफर करत असेल तर ते इंजिनिअरिंग कॉलेज माझ्यासाठी झालंय होम युनिव्हर्सिटीमधलं इंजिनिअरिंग कॉलेज. आता नेक्स्ट आहे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय, मी एका युनिव्हर्सिटीमधनं 12th केली आणि मी दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन इंजिनिअरिंगला जर ॲडमिशन मला घ्यायचं चाललंय त्याला म्हणतो आपण अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. याचं एक्झाम्पल म्हणजे आता मी औरंगाबाद युनिव्हर्सिटीमधनं 12th माझी दिली आहे, ओके. आणि मला ॲडमिशन जे घ्यायचं आहे मी पुणे युनिव्हर्सिटीमधले कॉलेजेस फाइंड आउट करतोय, तर पुणे युनिव्हर्सिटी ही माझ्यासाठी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी झाली. आता आपण नक्की कुठल्या युनिव्हर्सिटीत येतो, तर ऑलरेडी सगळ्यांनी रजिस्ट्रेशनचे फॉर्म भरलेले आहेत आणि त्यामध्ये एका पेजवरती हे डिटेल्स पण मेन्शन आहे की तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीतनं 12th केली. ज्या सेक्शनमध्ये तुम्ही 12thची डिटेल दिले त्याच पेजवरती तिथे तुम्ही मला युनिव्हर्सिटी पण त्यांनी इंडिकेट केलेली आहे, ते तुम्ही एकदा जाऊन चेक करू शकता. हे झालं होम युनिव्हर्सिटी आहे की अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. तर त्याप्रमाणे आपल्याला रिस्पेक्टिव्ह सेक्शन रेफर करायचे. जसे फर्स्ट 2 सेक्शन जे आहेत हे होम युनिव्हर्सिटीसाठी आहे. जसं तुम्ही पुण्यातले कॉलेज जर फाइंड करत असेल तर ही माझ्यासाठी होम युनिव्हर्सिटी झाली. जर मी अदर दॅन पुणे युनिव्हर्सिटीमधनं पुण्यामध्ये जर येतोय तर त्यांनी हे अदर दॅन होम युनिव्हर्सिटीवाला हा सेक्शन रेफर करायचा आहे. नेक्स्ट क्रायटेरिया जो आहे की हा आपण जनरलमध्ये येतो की लेडीजमध्ये येतो, ओके. तर जनरल किंवा जेंट्समध्ये येतोय तर त्याचा प्रिफिक्स जे वापरतात ते आहे जी. तर इथे तुम्ही बऱ्याच कॉलमचे प्रिफिक्स बघू शकता, ते स्टार्ट होतात जी पासून. तर जे जेंट्स आहेत जनरल आहेत, ओके, त्यांनी जी हा प्रिफिक्स जिथे आहे ते तेवढे कॉलम रेफर करायचे आहेत. आणि जेवढ्या गर्ल्स आहेत लेडीज आहेत त्यांनी जिथनं एल स्टार्ट होतं ते वाले सेक्शन्स रेफर करायचे आहेत, ओके. नेक्स्ट क्रायटेरिया जो आहे, नेक्स्ट फिल्टर जो आहे तो आहे आपली कॅटेगरी. आपण कुठल्या कॅटेगरीच्या अंडर येतो, तर सगळ्यांना त्यांची कॅटेगरी माहीतच असेल. तर इथे तुम्ही बघू शकता नंतरून जी आपण फर्स्ट प्रिफिक्स सोडला की इथे आहे ओपन. हे ओपन कॅटेगरीवाल्यांनी हा वाला कॉलम रेफर करायचा आहे. SC वाल्या कॅटेगरींनी हा कॉलम रेफर करायचा आहे. हे तसंच ST, VJ, NT2, NT3, OBCच्या स्टुडंट्सने हा कॉलम रेफर करायचा आहे, ओके. एखादी जर गर्ल OBC मध्ये असेल, OBC, तिने हा कॉलम रेफर करायचा आहे. लास्ट जो एक कॅरेक्टर आहे ते इथे H इंडिकेट करतोय, इथे O इंडिकेट करतोय. H इज यूज फॉर होम युनिव्हर्सिटी आणि O इज यूज फॉर अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, ओके. आता आपण एक सिनारिओ घेऊया की एखादा स्टुडंट आहे ज्याला 12th CET मध्ये 93% मिळालेत, ओके. आणि त्याचा स्टेट मेरिट लिस्ट काहीतरी नंबर्स आहे, ओके. तर त्याला फाइंड आउट करायचं की माझं कुठल्या कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन होऊ शकतं. आणि तो सपोज स्टुडंट ऑलरेडी पुणे युनिव्हर्सिटीमधनं त्याने 12th केली आहे, तर तो काय रेफर करेल, तो ओपन कॅटेगरीतला आहे, ओके. तर तो हा फर्स्टवाला सेक्शन रेफर करेल. त्याचे पर्सेंटाईल किती होते, 92, 93, ओके. 93 पकडू आपण. तर 93 असेल आणि हे कॉलेज जवळपास 94ला जो लास्ट स्टुडंट होता त्यांना हे कॉलेज मिळालं होतं. जो तो प्रेफरन्स लिस्ट बनवणार आहे त्यामध्ये तो डेफिनेटली सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज वडगावचं हे टाकू शकतो. हा प्रेफरन्स कोड नोट करू शकतो. त्यामध्ये त्याला जर ब्रँच हवी असेल तर ही ब्रँच नोट करू शकतो आणि यामध्ये त्याला या प्रेफरन्सवरनं कळून जाईल की या इंजिनिअरिंग कॉलेजला त्याचं ॲडमिशन होऊ शकतं की नाही. इथे आता आपण असं बघू शकतो की ऑलरेडी जर खूप डिफरन्स असेल तर ॲडमिशन नाही मिळणार, ओके. जसं पर्सेंटाईल जर मुलाचं 70 असेल, 75 असेल तर डेफिनेटली कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रँच सिंहगडला नाही मिळणार. पण जर पर्सेंटाईल याच्या आसपास जवळपास जर कुठे असेल तर ते मिळण्याचे चान्सेस आहे, कारण आपण जी रेफर करतोय
ती फर्स्ट राऊंडची कट ऑफ लिस्ट रेफर करतोय, त्यानंतर सेकंड राऊंडची कट ऑफ लिस्ट रेफर करायची, थर्ड राऊंडची पण कट ऑफ लिस्ट रेफर करायची आणि कट ऑफ किती पर्सेंटाईल खाली आलेत किंवा किती स्टेट मेरिट लिस्टने खाली आलेत त्याच्यावरनं तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की आपलं कुठले कुठले कॉलेजेस आपण आपल्या प्रेफरन्स लिस्टमध्ये टाकायचे. त्यानंतर आपण एक दुसरं एक्झाम्पल बघू. जसं मी दुसऱ्या युनिव्हर्सिटीतनं येतोय, औरंगाबाद युनिव्हर्सिटीतनं मी 12th केली आहे आणि मी कॉलेज बघतोय, हे सेम कॉलेज मी परत बघतोय. यामध्ये मला कॉम्प्युटर ब्रँच हवी आहे आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी मी रेफर करेल जी ओपन ओ हा कॉलम. यामध्ये लास्ट इयरचं पर्सेंटाईल होतं 95.4434.895. ओके, आणि माझे पर्सेंटाईल मी इथे मॅच करेल की माझे पर्सेंटाईल ना याच्या कमी आहेत की जास्त आहेत. याच्यावरनं हे कॉलेजचा प्रेफरन्स मला माझ्या प्रेफरन्स लिस्टमध्ये टाकायचं की नाही हे डिसिजन मी घेऊ शकतो. आता ही आपण बघितली फक्त फर्स्ट राऊंडची लिस्ट, पण ज्यावेळी तुम्ही एखादं कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये टाकताय तर तुम्हाला तिन्ही पण राऊंड रेफर करायचे. जसं हा माझा चॉईस कोड आहे. ओके, तर या चॉईस कोडवरनं मी काय करेल, ही राऊंड 1ची कट ऑफ लिस्ट आहे, तर मी आता राऊंड 2ची कट ऑफ लिस्ट ओपन करतो. यामध्ये पण सेम Ctrl+F Ctrl+V करून मी डायरेक्टली त्या चॉईस कोडवरनं ते कॉलेज आणि ती ब्रँचमध्ये आपण जाऊ शकतो. ठीक आहे, इथे पण मला सेम प्रॉब्लेम येतो, त्यामुळे मी थोडंसं जे पेजेस आहे ते स्क्रोल डाऊन करतो. ओके, याने ते ऑटोमॅटिकली डिटेक्ट केलंय आणि इथे मला सिंहगड कॉलेज आणि त्याचा जो हा चॉईस कोड होता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँच हे ऑटोमॅटिकली अपिअर झालंय. त्यानंतर मी माझा जो सेक्शन असेल होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅटेगरी तो वाला सेक्शन रेफर करेल आणि चेक करेल की फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये कट ऑफमध्ये किती डिफरन्स पडलाय. तर मला सेकंड राऊंडला ॲडमिशन मिळू शकतं का, मिळतंय की नाही मिळते, त्याच्यानुसार परत आपल्याला थर्ड राऊंडचा कट ऑफ लिस्ट रेफर करायची आहे. परत सेम चॉईस कोडने सर्च करायचं. इथे त्यांनी दाखवलं जी ओपन हे मॅक्सिमम 1% खाली आलाय. फक्त राऊंड 3 पर्यंत आपण जरी गेलो तरी आपल्याला अंदाज येऊन जाईल. आपलं जर पर्सेंटाईल खूप कमी असेल तर हे कॉलेज आपल्याला मिळणार नाही, पण आपलं पर्सेंटेज याच्या आसपास किंवा याच्यापेक्षा जास्त असेल तर हे कॉलेज मिळण्याचे आपल्याला चान्सेस आहे. तर असे आपल्याला फर्स्ट राऊंडसाठी जवळपास 100 प्रेफरन्सेस तयार करून ठेवायचे. तुम्हाला कुठलं कॉलेज हवं आहे, कुठली ब्रँच हवी आहे, त्याच्यानुसार तुम्ही प्रेफरन्स लिस्ट बनवा. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉल करू शकता. ज्यांनी माझ्याकडनं पर्सनल कन्सल्टेशन घेतलेलं आहे त्यांच्यासाठी मी ऑलरेडी ही चॉईस कोडची जी ही लिस्ट आहे, प्रेफरन्सची जी ही लिस्ट आहे, त्यांच्यासाठी ऑलरेडी त्यांचं पर्सनल काउन्सिलिंग करून ही लिस्ट त्यांच्यासाठी बनवून दिलेली आहे. तुम्हाला पण तशी लिस्ट जर माझ्याकडनं माझं इनपुट घेऊन बनवायची असेल तर तुम्ही माझ्या पर्सनल काउन्सिलिंगसाठी एनरोल करू शकता. साठी तुम्ही सेम कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा. माझ्या टीममधनं तुम्हाला लगेच कॉल बॅक येईल. तुम्हाला इंजिनिअरिंग रिलेटेड काहीही क्वेरी असेल, ॲडमिशन प्रोसेस किंवा मग इंजिनिअरिंगच्या सब्जेक्टबद्दल, तरी पण तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सिमिलर टाईप ऑफ कॉन्टेंट हा रेग्युलर मिळत राहील आणि तुम्ही रेग्युलर स्वतःला अपडेट ठेवू शकता.